हाय फ्रेंड्स, आय वेलकम यू टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओच्याद्वारे आपण रयत शिक्षण संस्था सातारा यांचा इयत्ता 9वीचा इंग्रजी विषयाचा पेपर अभ्यासणार आहोत. हा जो काही पेपर आहे तो प्रथम सत्र परीक्षेचा आहे बघा 2023-24 या वर्षाचा. लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. बघा फर्स्ट ए बघा, याच्यामध्ये फर्स्ट कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर्स. पीपल, हाऊस, मॅच, अडल्ट. सेकंड बघा अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पहिल्याचा आन्सर असेल. सेकंड क्वेश्चनमध्ये फर्स्ट बघा आन्सर असेल एपिक, किड्स, मिस्चीफ, पेरेंट्स. त्याच्यानंतर बघा सेकंडचा आन्सर असेल लार्ज, लाईट, लॉयल, लक. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस बघा. व्हॉट इज मॅटर, आस्क्ड हर हजबंड. त्या ठिकाणी योग्य विरामचिन्हांचा वापर मी केलेला आहे. सेकंड बघा जापान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. ओके, अशा पद्धतीने असेल बघा. सेकंडमध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रॉपर नाउन्स आहेत, त्यामुळं पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटल असेल. जपानचं, चायनाचं, रशियाचं, कोरियाचं आणि सर्वात शेवटी आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. ओके. फोर्थ बघा बेंच मार्क. त्याच्यापासून वेगवेगळे जे शब्द तयार होतात. बेंच, मार्क, बार्क, मेन. त्याच्यानंतर बघा रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. स्कूल, फेमस स्कूल. त्याच्यानंतर बघा न्यू, बिग, स्मॉल, रेप्युटेड. या ठिकाणी व्हर्ब चेन आपल्याला कंप्लीट करायची आहे बघा. वर्ड चेन ऑफ व्हर्ब्सची. लुक, किक, किल, लिव्ह, ईट. त्याच्यानंतर बी बघा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. ओके, या ठिकाणी फ्रेज वापरायची आहे आणि आपलं ओन सेंटेन्स बनवायचं आहे. Make a meaningful sentence by your own using the phrase to look after. Parents look after their children. Second बघा add a clause to the following sentence to expand it meaningfully. I saw a boy who was very tall. Add a prefix or suffix. बघा agree, agreement. Wonder, wonderful. त्याच्यानंतर make a meaningful sentence using any one of the following words. Agree, I agree with you. Wonder, it is a great wonder. Second A बघा Anne Mansfield सुलिवन वॉज हेलन केलर्स मदर. फॉल्स आहे बघा हे स्टेटमेंट. सेकंड बघा इथं ट्रू आणि फॉल्स लिहायचं आहे. पहिलं फॉल्स आहे स्टेटमेंट. सेकंड बघा द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन हेलन केलर्स लाईफ वॉज वेन हर टीचर कम टू हर. ओके, तर या ठिकाणी हे सेंटेन्स ट्रू आहे. त्यानंतर बघा द रायटर वॉज स्टँडिंग ऑन द पोर्च dumb and expectant on that eventful day. True. त्याच्यानंतर it was the 5th March 1888. False. त्यानंतर बघा match the following. The writer was filled with wonder when she considered the immeasurable contrasts between the two lives. D असेल आन्सर. सेकंडचं C असेल बघा. थर्डचं B असेल या ठिकाणी. The writer did not know what the future held of marvel or surprise for her. फोर्थ जे आहे द फॅमिलियर लिव्ज अँड ब्लॉसम्स कम फोर्थ. ओके, त्याचं ए असेल बघा आन्सर. त्याच्यानंतर A3 क्लासिफाय द फॉलोइंग इन टू वन अँड मेनी. वन आणि मेनी बघा. वन काय काय असेल फेस, अँगर, बिटरनेस, स्ट्रगल. आणि मेनी फिंगर्स, लिव्ज, ब्लॉसम्स आणि वीक्स. डू ॲज डायरेक्टेड बघा हेलन वॉज लाईक दॅट शीप बिफोर हर एज्युकेशन बिगॅन. चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. वॉजंट शी आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा A5 बघा राईट अबाउट हेलन केलर विदिन 3 to 4 सेंटेन्सेस. या ठिकाणी आन्सर मी लिहिलेलं आहे बघा. हेलन केलर बिकेम ब्लाइंड अँड डीफ इन हर चाइल्डहुड ड्यू टू अन इलनेस. शी मेट अ टीचर नेम्ड ॲने सुलिवन. हर टीचर हेल्प्ड हर टू रीड. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट इन द लाईफ द मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, द मोस्ट इम्पॉर्टंट डे पाहिजे बघा त्या ठिकाणी. द मोस्ट इम्पॉर्टंट डे या ठिकाणी अपेक्षित आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट डे इन द लाईफ ऑफ हेलन केलर वॉज द डे वेन शी मेट हर टीचर ॲने मॅन्सफिल्ड सुलिवन. ओके, अशा पद्धतीने हे आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर पहा बी क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. मॅथिल्ड ड्रेस्ड प्लेनली बिकॉज. काय आन्सर असेल बघा अंडरलाईन केलेलं आहे मी. बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. सेकंड बघा मॅथिल्ड वॉज मॅरिड टू अ मायनर ऑफिशियल ॲट द मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. मॅथिल्ड ड्रेम्ड ऑफ अ अंडरलाईन केलेलं आहे बघा ड्रेम्ड ऑफ अ
या ठिकाणी पहा, ड्रीम्ड ऑफ अ ग्रँड पॅलेशियल मॅन्शन. ओके, त्याच्यानंतर मॅथिल्ड सफर्ड एंडलेसली. ओके, शी सफर्ड एंडलेसली फिलिंग शी वॉज इंटायटल टू ऑल द लक्झुरीज ऑफ लाईफ. या उत्तरांचे मी अंडरलाईन केलेले आहेत आन्सर्स, तुम्ही ते व्यवस्थित पहा. बी सेकंड बघा, व्हॉट मॅथिल्ड हॅड शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. व्हॉट मॅथिल्ड ड्रेम्ड ऑफ ग्रँड पॅलेशियल मॅन्शन. बी थर्ड बघा, फाइंड द अँटोनिम्स ऑफ अगली प्रिटी, रिच पुअर, टायडी शॅबी, वर्स बेस्ट, डू ॲज डायरेक्टेड, शी हॅड नो रिच ड्रेसेस, शी ओनली हॅड कॉज्युअल ड्रेसेस, CASUAL. राईट द ॲडजेक्टिव्स फॉर द फॉलोइंग नाउन्स, प्रिटी गर्ल, ग्रँड मॅन्शन. त्याच्यानंतर बघा, डिस्क्राईब मॅथिल्ड्स कॅरेक्टर इन युअर ओन वर्ड्स. बी फिफ्थ बघा, तर मॅथिल्ड वॉज अ ब्युटिफुल गर्ल, शी वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली, शी सफर्ड अ लॉट ड्यू टू पॉवर्टी, शी वॉन्टेड टू हॅव अ बिग मॅन्शन, शी डिड नॉट लाईक हर पॉवर्टी. त्यानंतर बघा, थर्ड ए, रीड द फॉलोइंग स्टान्झाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. मॅच द फॉलोइंग, होप, बर्ड, गेल. ओके, त्याचा आन्सर असेल सी, टफेस्ट टाइम्स इन लाईफ, टफेस्ट टाइम्स इन लाईफ. कीप वॉर्म, प्रोव्हाइड कम्फर्ट, चिलेस्ट लँड. याचा आन्सर असेल बघा बी, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. त्यानंतर फाइंड द फ्रेजेस लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. बघा मी इथं आन्सरला अंडरलाईन केलेलं आहे, होप इज द थिंग विथ फेदर्स. ओके, हे आन्सर असेल त्याचं. त्याच्यानंतर बघा, सेकंड जे आहे, होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल दॅट परचेज इन द सोल. हे आन्सर असेल बीचं. सी बघा, होप इज नॉट इझिली डिफिटेड अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. त्यानंतर बघा डी, होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. अंडरलाईन मी आन्सर केलेला आहे बघा. ए थर्ड बघा, रायमिंग वर्ड्स, बर्ड, हर्ड, सी, मी. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम, कंपॅरिझन्स. बघा फर्स्ट क्वेश्चन, टायटल आहे कंपॅरिझन्स. सेकंड बघा, नेम ऑफ द पोएट अॅनॉनमस. थर्ड, राईम स्कीम ABCB, फिगर ऑफ स्पीच एनीवन, सिमिली या ठिकाणी वापरलेली आहे बघा. त्याच्यानंतर थीम काय आहे या कवितेची, द पोएम सेलिब्रेट्स द डायव्हर्सिटी इन द युनिवर्स. द पोएम ऑल्सो रिमाइंड्स अस दॅट ऑल टाइप्स ऑफ पीपल अँड थिंग्स आर नेसेसरी टू मेक आवर वर्ल्ड ब्युटिफुल. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज बघा, फोर्थ ए. फर्स्ट क्वेश्चन बघा, सचिन वॉज बॉर्न ऑन 24th April 1973. सचिन इज अ डिवोटी ऑफ द डेटी गणेशा. ही वॉज ट्रेन्ड अंडर द एबल गायडन्स ऑफ रमाकांत आचरेकर सर. ही मेड डेब्यूट ऑन 15th November 1989. Awards that Sachin received during the cricket career, Arjuna Award, राजीव गांधी रत्न अवॉर्ड, पद्मश्री आणि पद्मविभूषण. फर्स्ट बघा, डेब्यूट सिनोनिम्स लिहायचे आहेत. डेब्यूटचं असेल फर्स्ट परफॉर्मन्स, रिसिव्ड, गॉट. फॉर्मर पाहिजे त्या ठिकाणी, फॉर्मर, प्रिव्हियस, डेटी, गॉड. ही मेड हिज डेब्यूट, मेक सिम्पल फ्युचर टेन्स, ही विल मेक हिज डेब्यूट. सेकंड, ही रिसिव्ड द अर्जुना अवॉर्ड. क्वेश्चन टॅग, डिडंट ही. ए फिफ्थ बघा, डू यू लाईक टू प्ले गेम्स, व्हाय. Yes, I like to play games because they keep us fit. Games develop our personality. Games teach us many things. Games broaden our outlook. अशा पद्धतीने बघा. त्यानंतर बघा, समरी रायटिंगचा क्वेश्चन आहे. रीड द पॅसेज गिवन इन क्वेश्चन नंबर 4 अँड राईट अ समरी ऑफ इट. सजेस्ट अ सुटेबल टायटल टू द समरी. 5 मार्कासाठी हा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, पुढचा जो काही क्वेश्चन आहे तो या ठिकाणी रायटिंग स्किलवरती क्वेश्चन्स डिपेंड आहेत बघा. रायटिंग स्किलवरती ते क्वेश्चन्स जे आहेत या ठिकाणी आधारित आहेत. ओके, सेक्शन 5th बघा, या ठिकाणी रायटिंग स्किल्स, लेटर रायटिंगचे क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला एकतर इनफॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर लिहायचं आहे या माहितीच्या आधारे. रोड सेफ्टी वीकच्या आधारे बघा. त्यानंतर डायलॉग रायटिंग बघा, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्सेस. ज्याच्यात फर्स्ट असेल, विच इज युअर फेवरेट पिकनिक स्पॉट. माय फेवरेट पिकनिक स्पॉट इज नागझिरा फॉरेस्ट. व्हाय डू यू लाईक नागझिरा. इट इज फुल ऑफ नॅचरल ब्युटी अँड वाईल्ड ॲनिमल्स. त्याच्यानंतर बघा, विच इज युअर फेवरेट बुक. माय फेवरेट बुक इज वेटिंग फॉर महात्मा. व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट. इट इज अ नॉव्हेल. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर बघा, ड्राफ्टिंग अ स्पीचचा क्वेश्चन आहे. द ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. ओके, इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा क्वेश्चन आहे. त्यानंतरचा एंटरटेनमेंट बघा, तुम्ही पाहू शकता. ऑर बघा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल आहे. अशा पद्धतीचा तो क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, पुढचा क्वेश्चन एक्सपांड थीम आहे बघा.
किंवा न्यूज रिपोर्ट्स आहे किंवा न्यूज रिपोर्ट लॉर आहे डेव्हलप अ स्टोरीचा क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा ट्रान्सलेशन. फर्स्ट इमॅजिन कल्पना करणे, रिमेंबर आठवणे, सक्सेस यश, रिफ्यूज नकार देणे, पेरेंट्स आईवडील, स्लोली हळूवार, ऑलवेज स्पीक रिस्पेक्टफुली विथ एल्डर्स पाहिजे बघा त्या ठिकाणी, मोठ्यांशी नेहमी आदराने बोला, ऑर्डर्स झालेला आहे त्या ठिकाणी एल्डर्स पाहिजे. त्यानंतर बघा टेक ॲडवायसेस फ्रॉम युअर पेरेंट्स फ्रॉम टाईम टू टाईम, तुमच्या आई वडिलांकडून वेळोवेळी सल्ले घ्या. त्याच्यानंतर बघा गिव्ह रिस्पेक्ट टू एल्डर्स, मोठ्यांना आदर द्या. पेरेंट्स अँड ग्रँड पेरेंट्स आर द पिलर्स ऑफ अवर फॅमिली, आईवडील आणि आजी आजोबा आपल्या घराचे स्तंभ आहेत. वेअर देअर्स अ विल देअर्स अ वे, इच्छा तिथे मार्ग. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड, माणसाची सेवा म्हणजे देवाची सेवा. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्यू.